सलामीची जोडी आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल आणि आजच्या दिवसातला पहिलाच सामना आपण पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र उसारली संघाला. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती तैनात होताना आपण पाहतोय. आपण पाहतो अतिशय सुंदर आयोजन. जय हनुमान क्रिकेट संघ शिरवली आयोजित सरपंच चषक 2024 पर्व पाहतोय. अतिशय चांगल्या रीतीने पार पडताना ही शृंखला पाहतोय. तर आजच्या पहिल्या दिवसातला आजचा पहिला सामना आपण पाहतोय. बामाली विपक्ष शिरवली या दोन संघामध्ये, उसारली आणि बामाली या दोन संघामध्ये. स्ट्राईक इनला आपण पाहतोय हनुमान आणि नॉन स्ट्राईक इनकडे विकी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज येतोय तो मात्र पंकज पावशे. गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रिवांचं षटक. या षटकामध्ये आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत तैनात असतील आपण पाहतोय. एक आपण पाहतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तर एक मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. स्ट्राईक इनला हनुमान पहिल्या चेंडूचा सामना करेल पंकज पावशे. यावेळेस गोलंदाजीचा मारा करतो राईट हँड ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि 1 धावेचा आगाज केलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धावेने श्रीगणेश केला उसारली संघाच्या फलंदाज हनुमान याने आणि संघाची धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागताना. चांगली सुरुवात. यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं आयोजन आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. एकीकडे अनिल टेंबे. यावेळेस सुंदर चेंडू होता. तितक्या सुंदर रीतीने खेळून काढलेला चेंडू मात्र पाहणं गरजेचं असेल. 1 बाउंड चेंडू फरार होतो. सीमा पार चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. स्ट्राईक इनला पाहतो आपण विक्की खेळत असताना पहिल्या चेंडूचा सामना केला मात्र चौकाराने आपलं खातं खोरलं आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5. यावेळेस पुढचा चेंडू प्रिवांचा षटक असताना चांगली हाणामारी करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 9. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. यावेळेस मात्र कमबॅक करताना पाहतोय गोलंदाजाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती अतिशय चांगली घणाघाती प्रहार केले होते फलंदाजाने. त्या फलंदाजाला कुठेतरी या चौथ्या चेंडूवरती बांधून ठेवण्याचं काम केला तो मात्र पंकज पावशी या गोलंदाजाने.
पुन्हा एकदा पाचवा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. आता अक्रॉस द लाईन खेळला जातोय चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर केला जातोय. तर एक धाव पूर्ण केली जाते विकी याच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. यावेळेस मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल हनुमान आणि विके. आता यावेळेस मात्र स्ट्रायकिंगला पाहतोय हनुमान या फलंदाजाला, ज्याने पहिल्या चेंडूचा सामना केला होता. एक धावेने श्रीगणेशा केला होता, तोच फलंदाज स्ट्रायकिंगला. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या आपण पाहतो उसारली संघाची बिनगडी बाद 10 धावा. जिच्या मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय. यावेळेस मात्र चौकार. जे यावेळेस चांगली फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण पाहतो विकी या फलंदाजाला, जो 3 चौकारांच्या मदतीने खेळतो आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा यावेळेस धावफलकावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा पवन पावशे सर रिदम चुकला जातोय गोलंदाजाचा. यावेळेस पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस मात्र सुंदर खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू 6 धावांसाठी. यावेळेस मात्र विकी चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. तर 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पवन पावशे याला पाहू शकाल आपण
मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वेळेस कमबॅक करताना गोलंदाजाला पाहतोय कुठेतरी. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 2 चेंडूवरती हल्ला चढवला होता, मात्र इथे कमबॅक करत असताना गोलंदाज पवन पावशे याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा विके ऑन द स्ट्राईक पाहतोय आपण. यावेळेस थोडीशी उचली घेऊन घेणारा चेंडू टॅप केला होता, मात्र तितकंच फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल घेतला जातो आणि विकीच्या पारीचा अंत. झाला. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र तिसरा चेंडू निर्धाव फेकला आणि चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. यावेळेस कमबॅक करताना आपण पाहतोय पवन पावशी या गोलंदाजाला. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. पंचांकडून गाठ घेताना देवेश या फलंदाजाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पवन पावशे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळून काढला. चेंडू जातोय आर पार सीमा पार 6 धावांसाठी. याच दरम्यान आपण पाहतो प्रोफेशनल पंच अनिलजी टेंबे आणि जगदीश पाटील हे 2 पंच आपण पाहतोय. अतिशय चांगल्या रीतीने पंचांची भूमिका नेहमीच बजावतात. जगदीशजी पाटील मॅन फॉर वडवली आणि अनिलजी टेंबे मॅन फॉर वलभ. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता. सलमानजनक केली धाव घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील केलाय, मात्र इथं खेळाडू व्यवस्थितरित्या क्रीजमध्ये खेळपट्टीवरती असताना कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात. उसारली संघाच्या 1 गडी बाद 26 धावा घेतल्यात. 10 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी करत असताना 16 धावा जमवल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती लागताना.
अतिशय चांगला खेळ आपण पाहतो या मैदानावरती. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला तर 26 धावा उसारली संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती लागताना. तर नवीन गोलंदाज येतोय तो मात्र धीरज पावशे. यावेळेस आपण पाहतोय एकीकडे पावशे बंधूंचा संघ बामाली संघ, यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्रायकिंगला सलामीला आलेला फलंदाज हनुमान, जो एकेरी धावांवरती प्राधान्य दिलं त्याने आणि मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय उसारली संघ. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडू, चेंडू आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी. आपण पाहतो नेहमीच सलामीला आलेले फलंदाज हे घातक असतात आणि तो घातक रूप आता धारण करताना आपण पाहतो. हनुमान याला षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. लगावले जातात आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती लागत असताना. यावेळेस मात्र गोलंदाज थोडीशी मागडी गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव देत नाहीये धीरज पावशे आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज येतोय रोहन. यावेळेस रोहन काटावले स्ट्रायकिंगला जात असताना आपण पाहतोय. मात्र रोहन यावेळेस स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. गोलंदाज धीरज कमबॅक करताना पाहतोय. टॉप एज लागली होती फलंदाजीची आणि फलंदाज बाद झाला हनुमान. यावेळेस मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल घेणार का, मात्र झेल जमिनीला दान झालाय. यावेळेस मात्र झेल जमिनीला दान झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहू शकाल उसारली संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुंदर खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेतला जातोय, फलंदाज बाद होतोय. यावेळेस रोहन
सेल आणि 40 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. कमबॅक करताना गोलंदाज पाहतो ज्याने पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार घालले होते, तोच गोलंदाज कमबॅक करताना आपण पाहतोय. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश लाभलं. या गोलंदाजाला धीरज पावशी हा गोलंदाज अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि 6 धावांसाठी. याने एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. फलंदाज आपण पाहतोय देवेश, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, जो एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. मात्र गोलंदाज आपण पाहतोय दीपेश गोंधली हा गोलंदाज यावेळेस अंतिम षटक स्लोगानचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. दीपेश गोंधली यावेळेस पहिला चेंडूवर खोलवरचा चेंडू होता, मात्र सुंदररित्या खेळून काढलाय. कार्पेट डावीचा फटका होता. 1 धाव मिळेल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न चालू आपण पाहतोय या खेळपट्टीवरती उसरली संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. चांगली सुरुवात. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज. थोडीशी कसरत करावी लागते या क्षेत्ररक्षकांना बामाली संघाच्या, कारण क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा दीपेश गोंधली, अतिशय सुंदर चेंडू बघितला आपण. खेळपट्टीवरती पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली आणि फलंदाजाला चेंडू समजला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 47 धावा. स्लोगानचं षटक. या षटकामध्ये नेहमीच फलंदाज चेंडूवरती हाणामारी तुटून पडतात, मात्र 2 चेंडू आपण पाहतोय चांगल्या रीतीने फेकले जातात दीपेशाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आउटफील्ड खराब, 1 धाव पूर्ण, मात्र इथे नकार देतोय देवेश आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 48. 3 चेंडूंचा वाजवी खेळ संपन्न झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. पहिल्या पूर्वार्धातला अंतिम षटक दीपेश गोंधले अतिशय चांगल्या रीतीने हाताळताना आपण पाहतोय. 48 धावा आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघितली. वारंवार बदल घडताना आपण पाहतोय. देवेश यावेळेस ऑन द स्ट्राईक मारण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो दीपेश गोंधली या गोलंदाजाला हाणामारीचा षटक असतं अंतिम षटक आपण पाहतो. मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारताना पाहतोय दीपेश गोंधली. यावेळेस कुठल्याही प्रकारची धावसंख्या देण्याचा प्रयत्न नाही. यावेळेस मात्र हल्ला चढवलाय. चेंडू जातोय दणदणीत षटकार. चेंडू असेल या पहिल्या पूर्वार्धातला, मात्र इथे मात्र 5व्या चेंडूवरती थोडासा मार मिळाला तो दीपेश गोंधली या गोलंदाजाला. अंतिम चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. 54 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण बघितल्या उसरली संघाच्या फलंदाजांनी
आपल्या धावफलकावरती जमा केल्या आणि 55 धावांचं लक्ष असेल ते मात्र बामाली संघाला. मिळतो प्रॅक्टिस बॉल नसणारे पहा अगदी वेळेनुसार आजच्या लढती इथे आपल्याला कव्हर कराव्या लागतील आणि हे पाहता उत्तमरित्या उपाययोजना या आखायच्या आहेत आणि हे पाहता अगदी पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले जिथे धाबा बनताना पाहिले एकूण धाबा 54 जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. यापुढील जो सामना असेल तात्काळ आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दिशेने आपण प्रस्थान करायचे. सरपंच चषक 2024 जर्मन क्रिकेट संघ शिरवली आयोजित ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. उत्तमरित्या पंचांची भूमिका पाहायला मिळेल. आमचे वडवलीचे जगदीशजी पाटील आणि त्यानंतर अनिलजी टेंबे सर वलप आज या पॅनलला पाहू शकता. ऑफिशियल अंपायर टीम त्यानंतर मध्यभागी कमलेशजी सिनार यांना सुद्धा पाहू शकता. उत्तमरित्या पंचांची भूमिका त्यांची पाहायला मिळते आणि ऑफिशियल टीमचं मनस्वी आभार. लढत क्रमांक 1 तुमच्या समोर सादर होते जिथे उसरली संघाविरोधात बामाली हा संघ पाहायला मिळतो. रायगडातील उसरली तर ठाणे जिल्ह्यातील बामाली हा संघ आज या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आमने सामने खेळत असताना हे दोन बलवान संघ रित्वी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलं जातं आणि पहिल्या मॅचकडं पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. अगदी 54 धावा बनताना पहिल्या जिंकण्यासाठी अगदी 55 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. या उत्तरार्धामध्ये स्पीडली खेळणं खूप गरजेचं असेल. यापुढील जो सामना आपण तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. उत्तरार्धाला होती सुरुवात. पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो. पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती जयेश या गोलंदाजाचा वापर केलाय फिबनच्या पहिल्या षटका दरम्यान. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फाईन क्षेत्रामध्ये येतोय हा पहिला चौकार.
चेंडूपासून आक्रमकता दाखवली जाते। पहिली सलामीची जोडी पंकज पावशे आणि धीरज पावशे हे दोन मातबर फलंदाज टीम बामाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। चेंडू क्रमांक 2 आहे, राईट मोर द विकेट चेंडूचा मारा पाहायला मिळतो। चांगली फिल्डिंग पाहिली आपण। प्रल्हाद त्या ठिकाणी सज्ज होते, आपल्या सांघिक कोट्यासाठी त्याने एक चांगली साथ दिली, एक चांगली दाद दिली। त्या ठिकाणी होता प्रल्हाद। उत्तमरित्या फिल्डिंगचा मुजोरा पाहायला मिळतो। सर्कलच्या रेस्ट्रिकेशन मध्ये उत्तम दर्जाची फिल्डिंगची आखणी केली जाते टीम उसरली संघाच्या वतीनं। पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावर देणे पहिल्या षटकादरम्यान एक खलबलजनक सुरुवात पाहायला मिळते टीम बामाली संघाच्या माध्यमातून। अगली पेशकश काउंटर अटॅक, क्षेत्ररक्षक सज्ज असतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। रोशन त्या ठिकाणी सज्ज होते, लागतोय पहिला देधक्का टीम बामालीला। देधक्का, खेळाडू बाद झालाय पंकज पावशे। सरका मातबर काढो तंबूच्या दिशेने परतलाय। यापुढील सामना दोन्ही संघांना एक टॉस साठी या टीम वावंजे आणि टीम खानाव, त्यानंतर टीम शिवकर विरोधात सिद्दीक रवले आणि अखेरचा सामना वलप विरोधात धानसर। आज विजयाची सर कोण करेल, सुपर 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। अगदी पहिला दिवस गाजवला आदित्य अथर्व 11 गावदेवी कानपोलीनं, दुसरा दिवस गाजवला निश्चितच आई गावदेवी बोर्दुल या संघानं। आज कोण जाणार, हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघ नायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड चालू ठेवेल, आणि हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असेल। चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार। हलक्या हातानं पुश केलंय, फक्त एकच धाव मिळते। दुसरीचा मानस होता परंतु धाडस केलं जात नाहीये। अगदी 1 या धावसंख्येने सांघिक कोठा अगदी पुढे मार्गस्थ होतो। संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 7। या लढतीमध्ये सत्ता राखावी लागेल। पहिला सामना हा मानाचा असतो, ज्या दर्जाचा बैलगाडा शर्यत किंवा असो क्रिकेटचा सामना, आणि मानाच्या सामन्यामध्ये जिंकण्याची तळमळ असते प्रत्येक संघाकडे। प्रहार केलाय, ऑनर करण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त केली जाते। अशा रीतीनं धावसंख्या अगदी 1 ने पुढे सरसावेल। सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो। अगदी 5 चेंडूंची फेकी पाहिली, धावसंख्या 8 वरती पाहायला मिळते। एकूण 55 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठायचा आहे 4 षटकांदरम्यान टीम बामालीला। आणि खेळाडू पंकज पावशे बाद झाल्यानंतर धीरज पावशे आणि गिरीज पावशे या फलंदाजांना हे पर्वत सर करायचंय, परंतु अखेरच्या चेंडू गणिक राहिलं विकेटचं बदल। 2 गडी बाद टीम बामाली जाऊन पोहोचते, एकूण धावा 8। संगीताची मेजवानी पाहायला मिळते। स्वतः डीजे ऑनर, डीजे ऑपरेटर संजयजी पाटील यांच्या माध्यमातून ही आस्थापना, त्यांचं मनपूर्वक आभार। पापन पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या, एक अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा। पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे, कारण उत्तरार्धामध्ये अगदी 55 धावसंख्येची आवश्यकता असताना पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान 8 धावा बनताना पाहिल्या। अजूनपर्यंत 18 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम बामालीला। द्वितीय गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय रोशन ठाकर। रोशनाई प्रस्तावित करायची आहे, जे पहिलं षटक राहिलं त्या गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवत हे द्वितीय षटक गाजवायचे, परंतु फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजांचा रणगाडा म्हणून टीम बामालीला ओळखलं जातं। पहिला बॉल विस्फोटक अंदाज करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे, प्रल्हाद पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज होते। लागतोय झटका क्रमांक 3।
अगदी 2 षटकांदरम्यान पूर्णपणे फलंदाजीची नांगी तोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो प्रत्येक गोलंदाजाकडून, परंतु विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील टीम बामालीला, कारण पल्ला गाठायचा अगदी 55 धावसंख्येचा आणि हे पाहता अगदी 3 गड्यांना मात्र माघारी परतवले टीम उसरलीनं. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, प्रहार केल्या, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी लॉंग ऑन कडे. रोहन त्या ठिकाणी सज्ज असतील, प्लंबिंग पाहायला मिळते. 2 धाबा मिळत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. खराब फिल्डिंगचं प्रत्युत्तर अगदी सहज गतीने चुंडू हातामध्ये आला आणि त्यानंतर स्किट झाला. अगदी 2 धाबा किती म्हणताना पाहिल्या. गोलंदाज रोशन ठाकूर, एक खलबलजनक सुरुवात त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळते. अलीकडचे 2 चेंडू पूर्णपणे वेगवान राहिले, परंतु तात्काळ व्हेरिएशन पाहायला मिळतं, गतीमध्ये परिवर्तन राहिलं आणि इथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूगणिक विस्फोटक अंदाज करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा मुक्त संचार करतोय. दिवेश बोलाडे त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय झटका क्रमांक 4. आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. कुठल्या प्रकारे विलंब न करता तात्काळ इथे टॉस केला जाईल. ही इनिंग समाप्त व्हायच्या आत येणं हे अनिवार्य असणार आहे. धावा पाहायला मिळत आहेत गुणतालिकेवरती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पडाव करते. प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची पाहिली पंचांनी, उंची जास्त होती या चेंडूवरती. हे हेरलं, हे पाहिलं. अप्रतिम पंचाची भूमिका पाहायला मिळते. अनिलजी टेंबे सर वलप, त्यानंतर जगदीशजी पाटील सर वडवली. उत्तम दर्जाची ऑफिशियल भूमिका आज संपूर्ण दिवसामध्ये या 2 ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, फाईन लेग क्षेत्रामध्ये हा भीम फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदी इथे व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. आशाभूत नजरेनं क्षेत्ररक्षक पाहत होते आणि त्यानंतर व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रोशन ठाकूर पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट होत हा फटका खेळला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांचा कार्यकाल इथे होतो समाप्त आणि 2 षटकांदरम्यान 4 गडी बाद टीम बामाली जाऊन पोहोचते. धाबा 11. अगदी शिरवली परिभागातील एक नंबर 1 दर्जाचं हे आयोजन पाहायला मिळतं. ग्रामस्थ मंडळ शिरवली आयोजित जन्म क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं सरपंच चषक 2024 हे आपण दमदार पर्व पाहतो. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. कोणता संघ गाजवेल? ओहो, अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती पहिला धमाका, षटकार. दिवेश बोलाडे विरोधात फलंदाज आक्रमक झाले. प्रवीण पावशे प्रावीण्यपूर्वक लढा त्याला अवगत करायचंय. आपल्या फिरकीच्या अदाकारीनं एनडी परिभागामध्ये या गोलंदाजाची नेहमीच दादागिरी राहिली आणि त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये या गोलंदाजाचं काहीसं वर्चस्व पाहिलं आपण.
आपली फिरकीची अदा एक आगली वेगळी शैली आणि त्या शैलीच्या जोरावरती निश्चितच पूर्णपणे प्रभावित केलंय, परंतु इथे खराब फिल्डिंग ज्याचं प्रत्युत्तर येत आहेत 4 रन्स. माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते. ओहो, लॉंग लेग फाईन लेग कडे हा फटका टोलवायचा होता, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये आणि अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा धाव पटलावरती. अगली पेशकश लॉंग ऑन कडे हा फटका दाखलाय. क्षेत्ररक्षक रोहन त्या ठिकाणी सज्ज असतील. एक धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका. ओहो, सुरेख दर्जाची आपण थ्रो पाहिली आणि त्या ठिकाणी खेळाडू झालाय रनआउट. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी अशा रीतीने एकूण धाव पटलावरती म्हणताना पाहिल्या टीम बामाली संघाच्या 23 धावा पल्ला गाठायचा होता अगदी 55 धावा संख्येचा. आणि हे पाहता अगदी निश्चितच वारंवार विकेट कोसळणं हे टीम बामाली संघासाठी अंगलट आलं आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान एकूण धावा बनताना पाहिल्या निश्चितच 23. समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावा संख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 32 मोठं समीकरण हे तय करावं लागेल. फलंदाजीचा विचार केला, वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेट कोसळल्या गेल्या. त्यानंतर आपण अलीकडची विकेट पाहिली तर निश्चितच एक खेळाडू रनआउट होताना पाहिला आणि हे पाहता अगदी काहीशी धोकादायक स्थिती पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 6 चेंडू 36 धावा बनताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिले. सेकंड इनिंग दरम्यान केवाल्याच्या मैदानावरती हा आपण रेकॉर्ड पाहिला होता. परंतु या दर्जाचा खेळ इथेही साध्य होईल का, ही मोठी शाशंका आहे. 6 चेंडू 32 धावा गोलंदाज झालाय टीम उसली संघाच्या माध्यमातून प्रसाद. जर्सी क्रमांक 45 गोलंदाजीच्या बोहल्यावरती अगदी पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करण्यासाठी सज्ज असताना प्रसाद टीम उसरी संघाच्या वतीने समोर पाहायला मिळतो. टीम बामाली संघाचा खेळाडू फुलर लेनचा बॉल चपराक लागवण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल कहाणी में ट्विस्ट. नो बॉल इथे घोषित केलाय. 2 धावा होतील का? होत आहेत. चांगली फेकी पाहायला मिळते. काहीच रागाचं काही रोषाचं कारण पाहतो, कारण ज्या दर्जाची थ्रो ही व्हायला हवी होती ती थ्रो येत नाहीये. यष्टीरक्षक नाराज आहे, कारण ज्या दर्जानं नो चेंडू सफर झाला तिथे आपण अगदी 1+2 3 रन्स ऍड होत आहेत आणि अशा रीतीनं धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. एकूण धावा 26 पल्ला अगदी मोठा गाठायचा जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 29 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनवू शकते. पहिल्या 2 ते 3 चेंडूंवरती मोठे प्रहार करावे लागतील. टीम बामालीला क्षमता आहे, पॉटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे टीम बामालीमध्ये. ती गुणवत्ता आज सरपंच चषकामध्ये सादर करावी लागेल टीम बामालीला टीम उसरली संघाविरोधात. अगदी 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार केलाय लॉंग ऑन कडे. दिवेश बुलाडे त्या ठिकाणी सज्ज होते. तात्काळ रोखून धरले सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य रमेशजी ठाकरे आणि त्यानंतर नंदजी पाटील ग्रामस्थ मंडळ शिरवली यांचे ते शुभागमन झाले. आपल्या मनपूर्वक स्वागत. पापन अलीकडचा चेंडू पाहिला जिथे लॉंग ऑन कडे चांगला टोलेजंग फटका खेळत असताना अगदी चांगली फिल्डिंग पाहिली. अलीकडच्या 3 षटकांदरम्यान काहीशी खराब फिल्डिंग होती, परंतु आता दर्जेदार फिल्डिंगच्या जोरावरती पुढेपणे सामन्यामध्ये शिरकाव करतोय टीम उसरली हा संघ. अगदी 55 धावसंख्येचा पल्ला गाठायचा होता टीम बामालीला. गोलंदाज तयार. प्रहार केलाय पुन्हा एकदा. दिवेश बोलाडे त्या ठिकाणी सज्ज असेल. रोखून धरले. पुन्हा एकदा पाठोपाठचे हे सलगचे 2 चेंडू आपण डॉट पाहतो. पहिला चेंडू नो आला, त्याच्यावरती अगदी 3 धावा पाहिल्या. त्या ठिकाणून अगदी सामना सोपा होऊ शकला असता. मोठे फटके आले असते तर मॅच मध्ये निश्चितच मजा येऊ शकली असते, परंतु सलगचे 2 चेंडू आपण डॉट पाहिले. हे पाहता अगदी काहीशा दबावाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो टीम बामाली संघ.
फिल्डिंगच्या माध्यमातून काहीसा फेरबदल पाहायला मिळतो टीम उसरली संघाच्या वतीनं. अगदी विचार केला तर 4 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठावा लागेल टीम बामालीला. प्रहार केलाय, हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न, धक्कादायक प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमा पार. सरपंच चषकातील हा दमदार षटकार. यासाठी अगदी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू खराब, त्यानंतर पूर्णपणे एखाद्या खराब चेंडूची वाट पाहिली जाते टीम बामणी संघाच्या प्रेक्षकांकडून, परंतु ती घोडचूक कदापि होत नसते अंतिम पडावामध्ये ही गोलंदाजांकडून. हो, पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि अशा रीतीने निश्चितच पूर्णपणे रोखून धरलं. अजून एक धक्का टीम बामालीला. गर्दी पाहायला मिळेल उद्या मेगा फायनल, मेगा फेस्टिवल या सरपंच चषकाचा असणार आहे. अंतिम पडामध्ये नवीन काढू बॅटिंग मार्क वरती आलाय. एक बलवान कार्य ज्याचं नेहमीच राहिले, ज्या संघाची बांधणी ज्याच्या माध्यमातून केली जाते, असा भगवान गोंधळीचा वापर केला टीम बामालीनं. हिंदुत्वाची पताका अविरतपणे फडकवणारे अर्थातच बामालीकर व एक मोठी ख्याती आहे आणि हिंदुत्वाचा जागर या गावाच्या माध्यमातून नेहमीच होताना पाहिले. सन्माननीय मोतीराम शेठ गोंधळी यांची एक मोठी ख्याती आहे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये बजरंग दलाच्या माध्यमातून. जर तेही पाहत असतील तर आपले मनपूर्वक स्वागत. अगदी डॉट बॉलची ते समाप्ती पाहायला मिळते. अंतिम पडामध्ये पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केला टीम उसरलीनं आणि अशा रीतीने पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो एनडी परिभागातील एक विख्यात असा ताकदवर संघ उसरली. अशा रीतीने सामना पूर्णपणे खुला झाला. सामना जिंकला टीम उसरलीनं. परास्त होतोय बामाली. बामाली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आयोजकांच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार. काहीशे फलंदाज त्यांच्या